हाय हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आत्ता ना 5 वाजलेत आणि सकाळपासून आवरून बसलोय. लाडू स्वप्नाच्या सकाळपासून आवरत आवरत आता वाजलेत 5. काय करायला बघा गेम खेळायलाच. तुला कसं माहित झालं? तर आता आम्ही चाललोय. तर कुठे चाललोय? आम्ही शॉपिंग करायची. तर आता भाचीचं लग्न यायला लागले ना, तर 5-6 दिवसच बाकी आहे. तर म्हटलं आता शॉपिंग करावा स्वप्नाजाला पण स्वप्नाजा तुम्हा दोघाला आहे ना रे कपडे, कशाला घ्यायचे? तुला पण आहे. मला नाही, तुमच्या दोघाला आहेत. ह्यांच्या दोघाला नाही घ्यायचे आहे ना. आणि हिच्याकडे किती कपडे सांगू? काहीच नाही. नीट लय मोठे कपडे, एक दोन खपे भरून बसले. तर आज संडेचा मुहूर्त आहे. शॉपिंग करायला चाललोय आणि काय काय शॉपिंग करणार आहेत तर ते पण बघा. आणि लग्नाचे पण व्हिडिओ येतील खूप छान छान, लग्नाचे, भाचीच्या लग्नाचे. तर ते पण बघा. चल मग स्वप्नाजा. चला. स्वप्नाजाला नव्हता घ्यायचा ड्रेस, तिला होता. तर ती म्हणजे मला घ्यायचं म्हणल्यावर तिने रडू 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 घ्यायच लागला, है का नाही. मुलगी असल्या मुलीला अगोदर घ्यावं लागतं. है मग होते तुमचंच आवर भांडण. स्वप्नीला काय घेणारच ग तू? कसला ड्रेस घेणारच? मी घागला घेणार. परत म्हणतीस की टोचतोय. तुला तर किती मोठे घागरेत. पप्पानी घेतला ड्रेस का नाहीच घातला? चिवण्याच्या लग्नात तू फक्त एकदा घातलेला, तू घातलास का कधी? नाही ना. मग मला पण पाहिजे. मला लय हे करतीस. आता पप्पानी घेतला ड्रेस घाल, कारण पप्पानी घेतला बर्थडेला ड्रेस टोचतोय म्हणून बर्थडेच्या दिवशीच घातलाय. त्याच्यानंतर त्या ड्रेसला तिने बघितलं पण नाही. बघितलंय का खालून? हो, घाल चल. फ्रॉक तर मी हे कपडे घातलेत. हा ना. काय नसलं घेऊन टाकू 100 रुपये. इकडं बघा काय माणसं काळीच घडी घालायलेत. मेहंदी लावली डोक्याला, मस्त दिसायलाय. हाय. हॅलो. काय चिट्टी बदली हुई दिखता उसकी. आवडली का? परत म्हणशील टोचायली. हाय. लाडूच पण चाललंय का इकडे? असाच कलर मधून साईज. ये तो साइज बाबा. नहीं सैंपल ये शर्टिंग स्टैंडिंग और ये इसका हारिंग इसमें कलर वो मिलेगा. लाडूला ड्रेसच पसंद पडा ना. हाय. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि काल आम्ही खूप सारी शॉपिंग केली. स्वप्नाजाला पण ड्रेस, लाडूला तर खूप छान ड्रेस घेतलाय. तर आणि माझी पण साडी घेतली मी. तर आमच्या तिघांची एकदम मस्त अशी शॉपिंग झाली. आणि रात्री काय झालं, आम्हाला अंधारच पडला घरी यायला. आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक हे घरातलं काम खूप होतं, त्याच्यामुळं व्लॉग काढणं नाही झालं. तर म्हणलं आता उद्याच म्हणजे आज निवांत काय काय केली शॉपिंग तर ती दाखवूया म्हणलं. तर माझं आता आवरले सर्व काम आणि हे दोघे जणी चालले त्यांचं आवरून स्कूलला. आणि निवांत झाल्यावर ना मी तुम्हाला दाखवते शॉपिंग काय काय केली आहे तर लग्नाची. तर असेच लग्नाचे पण व्हिडिओ बघा, छान छान येतील लग्नाचे पण ब्लॉग. तर आमचं लग्नामधील लुक कसा असेल ते पण बघायला भेटेल तुम्हाला. होय लाडू? आणि एक सांगू का? काय? आम्ही तर 840
नीट तर सबस्क्राईबर आता आमचे आता नीट सबस्क्रायबर व्हायला खूप टाइम आहे अजून, ते हळूहळू हळू व्हायला होईल जेव्हा होतील तेव्हा. वर तर मी माझं आवरते काम आणि ह्यांना स्कूलमध्ये सोडून येते आणि मग नंतर निवांत मी तुम्हाला काय काय शॉपिंग केली ते दाखवते. चला. तर आता ना दुपार झाली आणि स्वप्नाचे लाडू मगच गेले शाळेमध्ये. तर माझं पण दिवसभर काम हे चालूच असतं, इकडे जा तिकडे जा. तर सध्या खूप धावपळ पण चालू आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते काल शॉपिंग काय काय केली लग्नाची. तर मी कशी साडी घेतली ती पण दाखवते. थोडी मी वेगळी टाईपच घेतली. तर मला खूप दिवसापासून होती घ्यायची तशी वाली साडी, तर मी घेतली तशी. तर मी दाखवते तुम्हाला आणि स्वप्नाच्या लाडूची अगोदर ड्रेस दाखवते. तर हा लाडूचा ड्रेस घेतलाय, तर असा कोटमधून आहे. तर मी दाखवते उघडून. तर असा कोटमधून खूप सुंदर वाटते त्याचा ड्रेस. लग्नामध्येच असे घालायला सुंदर दिसतात. तर हा बघा, तर हा लाडूला खूपच आवडलाय आणि आता जयंती पण येईल, जयंतीला पण होईल आणि लग्नात पण असं दोन्ही पण होईल जाईल. त्या लाडूचा पण ड्रेस खूप मस्त आहे. तर एकदम रिच लुक येतोय. कोटमधून घेतलाय त्याला आणि त्याच्यावर पॅन्ट पण आहे. तर असा काहीसा आहे लाडूचा ड्रेस. आणि आता स्वप्नाजाचा दाखवते तुम्हाला. स्वप्नाजाचा ड्रेस घ्यायचा म्हणलं ना खूप कन्फ्युज होतं. तर तिला अगोदर ना तशी फ्रॉक बघितली होती आम्ही, एकदम अशी हेवी वाली फ्रॉक. तर तिने घालून बघितली तर तिला एवढी टोचायला लागली, तर ती नकोच म्हणली. तिला बघितलं खूप आवडली, म्हणली मला हीच फ्रॉक घ्यायची. आणि मग नंतर म्हणलं घालून बघ, नाही तर मग डबल वापस आणायला. तर तिला घालून बघायला लागली तर म्हणली नको मला टोचायला लागली. तर अशी मुलगी ती. तर तिला ना ड्रेस घ्यायचं म्हणलं ना खूप अवघड जातं आणि खूप दुकानामध्ये बघितले तिला पण. तिला काय ड्रेस पसंत पडणार, जे आवडले ते टोचणारे. तर असे काहीसे होते ड्रेस. आणि तर फायनली तिला हा वाला आम्ही चूज केलाय. तर हे वरच जॉकेट आहे तिचं. तिला असं पॅन्ट शर्ट मधून टाईपच घेतलं असं जीन्स मध्ये आणि कपडा पण खूप छान आहे. तर वरचं असं जॉकेट आहे, थोडं फॅन्सी ड्रेस आहे तिचा. तर तिला अशीच म्हणलं घ्यावा म्हणजे नंतर वापरण्यात पण येते. तर तिला टोचणारे ते फ्रॉक हे तर नाहीच घेतले. आणि त्या जॉकेटवर जे शर्ट आतमध्ये हे वालं आहे, असं ब्लॅक शर्ट आहे आणि ते वरून व्हाईट जॉकेट आहे. तर हे टोचणारे नाही म्हणून तिला हाच पसंत आलाय. तर असं काहीच आहे. आणि ही वाली पॅन्ट आहे. तर पॅन्ट अशी तिची आणि फुल ड्रेस तर असा. तर तिला जास्त असा हे नाही घेतला, फ्रॉक मध्ये असं चमचम जास्त हेवी नाही घेतला. तर असं तिला ड्रेस घेतला म्हणजे नंतर कुठे शाळेमध्ये पण तिला घालायला जमेल आणि कुठे जाताना पण. आणि तिला असे ड्रेस मऊ आवडतात. तर आता माझी साडी दाखवते तुम्हाला. तर माझी साडी थोडी वेगळ्या टाईप आहे, हेवी ब्लाउज आहे. त्या साडीवरचं ट्रेंडिंग आहे. मला खूप दिवसापासून होती घ्यायची. तर फायनली मला ती भेटली साडी. खूप सारे दुकानं मी बघितले, तर तशा साड्या नव्हत्याच आणि एका शॉपमध्ये होती. तर बरं झालं तिथं तरी भेटली. आणि कलर बघितलं तर बघा ही माझी रेडीमेड साडी आहे. तर कलर असा घेतलाय मी आणि त्याचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते, अगोदर साडी दाखवते. तर हे बघू शकता तुम्ही, अशी साडी आहे आणि असे पूर्ण असे स्टोनचे भरलेले असे याची बॉर्डर. आणि ब्लाऊज तर खूपच सुंदर आहे ह्याचं. तर ब्लाऊज पण दाखवते मी. तर हे बघा अशी रेडीमेड साडी. जास्त आपल्याला आता घालायची पण टाइम पण नाही लागणार ह्या साडीला. तर मला अशीच साडी पाहिजे होती खूप दिवसापासून. म्हटलं अशी एक पॅटर्न आपल्याकडे पाहिजे ह्या साडीचा. आणि कलर पण नव्हता मला, कलर पण खूप छान भेटलाय मला. आणि त्याच्यावर हा बेल्ट आलाय. तर बेल्ट बघा पूर्ण असं वर्कचं भरलेलं आहे.
आणि साडी पण अशी आहे आणि त्याचं ब्लाऊज दाखवते. ब्लाऊज खूप सुंदर आहे. ब्लाऊजमुळेच त्या साडीची प्राइस आहे जास्त. तर ब्लाऊज ना खूपच सुंदर आहे आणि ब्लाऊजमुळेच ह्या साडीची एवढी जास्त प्राइस आहे मला वाटते. तर हे वाला ब्लाऊज आहे बघा. तर हे असं ब्लाऊज आले आणि पूर्ण स्टोनने भरलेले आहे. तर बघू शकता अशा फुल भाया आहेत आणि पूर्ण असं स्टोनने भरलेले ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजमुळेच साडीची प्राइस खूप जास्त आहे. आणि पाठीमागून ना हे असं काहीच आहे आणि पुढून हे असं पूर्ण स्टोनने भरलेले ब्लाऊज आहे आणि कलर एवढा छान वाटायलाय ना. तर बघा, तर मला खूप आवडली. आता खूप दिवसापासून म्हणत होते अशी हेवी ब्लाऊजची साडी रेडीमेड मला घ्यायची होती. तर फायनली बरं झालं त्या दुकानामध्ये होती आणि हाच पॅटर्न राहिला होता आणि गोल्डन एक होता. तर गोल्डन मला जॉकेटमधून होता तर ते नाही. तर हे पूर्ण असं ब्लाऊजच घेतलं, जॉकेटचं नाही. तर कशी वाटली तुम्हाला आमची शॉपिंग आणि लग्नाचे पण व्हिडिओ बघा. खूप छान छान व्हिडिओ येतील लग्नाचे आणि शॉपिंग तर मी तुम्हाला दाखवली. आणि आमचा लुक पण बघायचा असेल तर लग्नाचे व्हिडिओ नक्की बघा. आणि आमची शॉपिंग आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.